म्हणजे साहेब तुम्हाला माहिती चौकट सुरू असते ना, तुम्ही गेले तिथे स्पॉटवरती पाणी करायला गेलो कुठला आदेश दिलेला आहे तुम्ही? तुम्हाला कोणी पाठवलं सर? कोणी पाठवलं तुम्हाला? टायमाला नव्हता, मी सुरुवातीला गेलो होतो तिथं जाऊन ते काम बंद पाडा अशा प्रकारचे तुम्ही मनमाने दाखवून त्यांना कोणी पाठवलं नाव तुम्ही जाताय ना जसा होता तसा चालू करा. किती नुकसान झालंय पाहणी करताना सोबत होते, आता सोबत मेडिकल ऑफिसरलाही बोलायचं मॅडमला बोलायचं सर्व एकत्रित जिल्हाधिकाऱ्यांचा रिपोर्ट केला तर तरी काहीतरी आम्हाला तुम्ही आता असं द्या की नगराध्यक्षांचं सांगणं तोडून झालेलं तुम्ही त्यांचं नाव आम्हाला द्या. ऑनलाईन काम करता आपण हिशोबाने करू. तुम्ही आम्हाला कायदेशीर करणार आता. आम्ही कायदेशीर करू, आम्ही बेकायदेशीर काम करणार. दिवसापूर्वी माननीय मुख्याधिकारी यांना आम्ही त्यांच्या काळात टाकलेलं होतं की नगरपालिकेची वास्तू ही एका दानशूर व्यक्तीने जागा दिलेली आहे, बांधकामासाठी सुद्धा दानशूर मदत केलेली आहे आणि तो गोरगरिबाचा दवाखाना आहे. आज रोजी तिथल्या ओपीडी बंद करून तिथला दवाखाना बंद पाडण्याचा घाट माननीय मुख्याधिकाऱ्यांच्या सोबत सत्ताधारी पार्टी नगराध्यक्षांच्या करतायत. आता तुम्ही बघितलेलं असेल, सीओने क्लिअर सांगितलं की नगराध्यक्ष तिथं अशा प्रकारचा आदेश देत आहेत. आपल्या नगराध्यक्षांना सुद्धा असं बिना कुठल्या कागदपत्रांना कुठल्या सोबतकार न पाडता असा आदेश देण्याचा अधिकार नाहीये आणि जर तसा देत असतील तर त्या अपात्र होऊ शकतात. त्यांच्या विरुद्ध आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहे. कारण अशा प्रकारचं कृत्य भुसावळ मध्ये कोणी खपून घेणार नाही. कारण दवाखाना बंद पाडून ती जागा हडप करायचा प्रयत्न दिसतोय. कारण इथं नगरपालिका सुरळीत चालू असताना अचानक तिथं जायचं, तिथला पेशंटला तकलीफ द्यायची आणि मुख्याधिकारी शांततेने बसायचं. जर कोणी पाळत असेल, एक तिराईत माणसं तिथं पाडतायत, मुख्याधिकारी काय करतायत? मुख्याधिकाऱ्यांना वारंवार विनंती करू सुद्धा ते काय करते. म्हणून आज आम्ही माननीय मुख्याधिकारी आणि आपले प्रांत साहेब यांच्याकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो आहे. माननीय प्रांत साहेब आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला त्यांच्याकडनं खात्री आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या कानावर हा विषय टाकलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही जाऊन ही डायरेक्ट आता रितसर तक्रार दाखल करतोय. भाऊ, या ठिकाणी काय लेखी वगैरे देण्यात आली होती, काय ठराव पास करण्यात आले? नगरपालिकेने असा कोणताही ठराव केलेला नाही. स्वतः सीओ बोलतायत कुठल्याही प्रकारचा आदेश सीओनी दिलेला नाहीये. असं असताना तिथं कोण व्यक्ती आहे की ते डायरेक्ट नगरपालिकेची वास्तू पाडतायत म्हणून? मग हे कोणाच्या आशीर्वादमुळे होत आहे? आता तेच आम्ही सीओना विचारायला आलं की तुम्ही जर म्हणत असाल की आपल्या नगराध्यक्ष करताय तर याचा अर्थ नगराध्यक्षाच्या आशीर्वादाने काम चालू आहे. मग आज आपण इथे ठिया मानून बसलेला आहे, तुमची पुढची भूमिका काय असणार? आमची एकच इच्छा आहे की ते काम त्वरित बंद पाडा आणि नगरपालिकेचा जो दवाखाना आहे संत गाडगे महाराजांच्या नावाची एकच वास्तू आहे ती सुद्धा बंद पाडून सगळ्यांच्या भावना दुखावला जात आहे. तो संत गाडगे महाराज नगर परिषद दवाखाना आज सुरू राहिला पाहिजे. उद्यापासून त्याची ओपीडी सुरू झाली पाहिजे. उद्या आम्ही तिथं उपचारासाठी जाणार आहोत. जर त्यांना आपल्याला उपचार केला नाही तर आम्ही तिथं सुद्धा ठिय्या आंदोलन करू.